राम राम हो, राम राम गावचे पाटील पुढारी इथं बसलाय। पुढच्या 15 तारखेला माझ्या घरी लग्न कार्य आहे। 20-25 हजार नाही, 20-25 कोटी रुपये खर्च करून 5 स्टार हॉटेल बुक करून लग्न करायचंय धुमधडाक्यात। तुम्हाला यावं लागतंय, तुम्हाला निमंत्रण द्यायलाच आलोय, कारण की पुढचे 5 वर्ष आम्ही तुमच्या बोकंडी बसलेलो आहेत आणि लग्नाचा खर्च धुमधडाक्यात होणार, कारण मंत्र्याच्या घरचं लग्न आहे आणि हे लग्न धुमधडाक्यातच झालं पाहिजे। तुम्हाला फक्त यायचंय, बाकी आम्ही बघू। व्हिडिओ घेतोय वय। नमस्कार, रविराज साबळे पाटील। या आजच्या व्हिडिओमध्ये एकच सांगायचंय, ते म्हणजे आपली लायकी, शेतकऱ्याची लायकी, शेतकऱ्याकडे बघण्याचा दृष्टिकोन इथल्या सरकारचा लोकांचं सोडून द्या आता। कारण की लोकांनी शेतकऱ्यांकडे बघायचं तेवढं बघितलं, पण ज्यावेळेस इथले राज्यकर्तेच शेतकऱ्याकडे तुच्छतेने बघत असतील तर करावा तेवढा जाहीर निषेध कमीच आहे। कारण बघा, आज दिवसभरामध्ये हेडलाईन वरती वाक्य आहे, शेतकरी कर्जमाफीचे पैसे घेऊन लेकरांची लग्न करतो, साखरपुडे करतो, शेतीमध्ये गुंतवणूक करत नाही। अरे झाकण झुल्या, शेतकरी शेतीमध्ये गुंतवणूक पण करतो, शेतीमध्ये रोज राबतो, पण शेतकरीच तुमच्या सगळ्यांची भूक भागवतो आणि त्याच्यावरच टिप्पणी करता वय। शेतकरी काय तुम्हाला खिल्ली उडवायलाच पाहिजे का? हे बघा, या राज्यामध्ये 3 पक्षाचं सरकार आलं, मी त्याला एकच सरकार म्हणेन, ते म्हणजे समलैंगिक सरकार। या राज्याला विरोधी पक्ष नेताच राहिला नाही, विरोधकच राहिला नाही, कारण की आपण पाशवी बहुमत दिलं यांच्या खोट्या आश्वासनाला भुलून। मग यांनी त्याचा मिसयूज करायला चालू केलं। एकाने काय करायचं, शिव्या द्यायच्या, दुसऱ्याने येऊन माफी मागायची। आधी एक जणांनी म्हणायचं, शेतकरी कर्जमाफीचे पैसे घेऊन काय करतो, त्यांच्या लेकरा बाळांची लग्न करतो, धुमधडाक्यात लग्न करतो, शेतकऱ्याला काय कमी येते व्हा। दुसरा लगेच म्हणतो, मी तर त्यांचं काही बोललेलं ऐकलं नाहीये, पण जर तसं म्हटलं असेल तर शेतकऱ्यांचा सन्मान झालाच पाहिजे आणि असं बोलणं दुर्दैवी आहे। तोवर तिसरा उठतो, मुख्य चोर, आणि तो काय म्हणतो माहितीये, शेतकऱ्यांचा अपमान केला असेल, अपमान झाला असेल तर मी त्यांच्याकडून माफी मागतो। अरे लाजा वाटू द्या रे कुत्र्यांनो। बोलायचं एवढं कारण काय माहिती का? तुम्ही शेतकऱ्याला तुच्छ समजायला लागलात। ज्याच्या जीवावर निवडून आलात, ज्याच्यासाठी निवडून आलात, त्याच्यावरतीच उलटी टांगडी करून मुतायला लागलात तुम्ही। भाड्यांनो, खरं सांगतो, शेतकऱ्याने रुमणं हातात घेतलं ना, देवाशपथ फरक एवढा पडेल ना, एवढा। फक्त आमचा शेतकरी शंड झालाय हो। सगळ्यात आधी मला या व्हिडिओमध्ये बोलायचं त्या शेतकऱ्यांना, तुमच्या अंगात जे रक्त वाहतंय ना, ते रक्त नाही, पाणी आहे। तुमचं रक्त शंड झालंय, तुम्हाला कशानेच फरक पडत नाही, कारण की तुम्ही गुलाम झालात। त्या कृषी मंत्र्यासोबत 10-15 शेतकरी होते समोर, तो म्हणतोय तुम्ही कर्जमाफी घेता आणि लेकरा बाळांची लग्न लावता, आणि समोरचे शेतकरी हसून म्हणताय, हा साहेब, अरे लाजा जरा, मायासारख्याने मुस्कट आता बोलू नये। त्यातला एक वाघ होता, काय म्हणला माहितीये, साहेब तुमच्या कर्जमाफीची गरज नाही आम्हाला तुम्ही रास्त भाव द्या, तुमचं कर्तव्य आहे म्हणून तुमच्या कर्जमाफीवर आम्ही मुततो। गरज नाही आम्हाला कर्जमाफीची, आम्हाला फक्त कर्जमाफी नाही पाहिजे, आम्हाला रास्त भाव दिला ना, तुम्हाला इकत घेऊत आम्ही। एवढी ताकद आहे शेतकऱ्यामध्ये, आणि तो शेतकरी बोलला, त्याला माझा सलाम आहे, खरंच सलाम आहे। कारण की कृषी मंत्र्यासमोर बोलायची ताकद ठेवली त्या माणसानं, कारण की त्याला जाण आहे शेतकऱ्यांची। समोर द्राक्षाचे कॅरेट ठेवले, चांगलं द्राक्ष नाहीये त्याच्यामध्ये, अवकाळीमधून नुकसान झालेलं। साहेब त्या बांधावर पाहणी करण्यासाठी गेलेत, शेतकऱ्याच्या दुःखावरती मलम लावायचा सोडून साहेब मीठ लावतायत, मीठ, कारण की यांना आपण निवडून दिलंय ना। अहो हा यांची लायकी जेलमध्ये जायची आहे। मला त्या कोर्टाला सवाल विचारायचा आहे, तुम्ही म्हटलात ना जनतेचा पैसा खर्च होईल परत इलेक्शन लावलं तर, अहो असली माणसं ठेवूच नका। जनतेचा पैसा असा पण चांगल्या कामासाठी कुठेच वापरला जात नाहीये, कुठेच वापरला जात नाही। पैसा वापरला जातो यांच्या स्वतःच्या घर भरण्यासाठी आणि स्वतःला मोठं करण्यासाठी, आणि जेव्हा आम्ही बोलतो ना आम्ही, त्यावेळेस आमच्यावरच गोष्टी येतात, कारण आम्ही गरीब आहेत। अहो लाजा वाटल्या पाहिजे तो यांना, लाजा। फसवणुकीच्या गुन्ह्यामध्ये यांना सजा होते, सदनिका घोटाळ्यांमध्ये हे दुसऱ्याची घरं लाटतात, घोटाळे करतात घरकुलांमध्ये,
आणि ही लोक या संविधानिक पदावरती बसलेत आणि आपण यांच्याकडून अपेक्षा करतोय आपल्यासाठी हे चांगलं काम करतील. घंटा हे आपल्यासाठी चांगलं कामही करणार नाहीत आणि काहीच करणार नाहीत. मी एवढं बोलतोय कारण की मला ह्यांच्यामध्ये जायचंच नाहीये. मला फक्त राग काय येतोय माहिती का, मी स्वतः शेतकरी आहे आणि माझा जर कोणी अपमान करत असेल ना तर लय वाईट गोष्ट आहे, स्वाभिमानावर आलेली गोष्ट आहे. शेतकऱ्याच्या बांधावर येऊन शेतकऱ्याचीच खिल्ली उडवणं म्हणजे शेतकऱ्याच्या स्वाभिमानाला धक्का लावण्यासारखं आहे. पण तुम्हाला फरक नाही पडणार हो, तुमच्या अंगामध्ये रक्त नाहीच आहे, तुमच्या अंगामध्ये पाणी फिरतंय या गुलामगिरीचं. त्यामुळे तुम्हाला फरक पडणार नाही आणि तुम्हाला फरक तेव्हाच पडेल जेव्हा ना तुम्ही असे तडफडून मरणार, तुमच्याकडे लक्ष देणारच कोण नसेल, त्यावेळेस तुम्हाला फरक पडेल. त्यावेळेस मग तुम्ही मतदान व्यवस्थित करणार, योग्य करणार. तोपर्यंत नाही करणार, तोपर्यंत या नेत्यांची गुलामगिरी आणि चाटोगिरीच करणार. एक बोलणार, एक माफी मागणार, एक सावरून घेणार आणि हे राज्य चाललोय. अनागोंदी चालू आहे या राज्यामध्ये, सगळी अनागोंदी चालू आहे आणि आपण फक्त तमाशा बघतोय कारण की आपणच त्यांना निवडून दिलंय. इथल्या व्यवस्थेमध्ये ते बसलेले असताना कोर्ट पण त्यांच्याच बाजूने आहे. कोर्ट पण म्हणतं ह्यांना सजा झाली तरी ह्यांना त्या पदावर ठेवावं लागेल कारण की जनतेचा पैसा वेस्ट होणार आहे, वायाला जाणार आहे. अहो जनताच वायाला गेली हो. तुमच्या या सगळ्या धोरणांमुळे जनता संपायला लागली. जनता राहिली कुठं? तुम्ही फक्त गुलाम म्हणून वागवताय या इथल्या लोकांना, इथल्या शेतकऱ्यांना, इथल्या गरिबांना, इथल्या सगळ्यांनाच. सगळीकडेच अनागोंदी आहे, सगळीकडेच. याचा फरक तुम्हाला पडला पाहिजे. माझं बोलण्याचं एवढंच कारण आहे, तुम्ही एकजूट व्हा आणि परत एकदा क्रांती करा, इन्कलाब जिंदाबाद म्हणत. तोपर्यंत शेतकऱ्याचे दिवस येणार नाहीत. नाही तर तुम्ही असंच बसलात ना अंगामध्ये पाणी घेऊन, काही नाही होणार. कुठे काही घंटा फरक पडणार. 1-2 महिन्यापूर्वीच ह्या माणसाने अपमान केला होता शेतकऱ्याला भिकारी म्हणून. आपण त्यावेळेसही गप्प बसलो म्हणून याने डबल अपमान केला शेतकऱ्याचा. आणि आपण आत्ता बी गप्प बसलो ना, हा आपल्या उरावर बसणार आणि थया 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 नाचणार. आणि ही रियालिटी आहे. माझं जेवढं बोलणं तुम्हाला झोंबेल ना तेवढंच ते सत्य आहे. कारण की मी कोणत्या पदाला, कोणत्या पक्षाला मानतही नाही, जुमानतही नाही. आणि हा रविराज अख्खी जिंदगी जाईल पण कधीच कोणत्या पक्षाचा गुलाम नसेल. कारण की मला त्याच्याशी घेणं देणंच नाही. मला घेणं देणं आहे ते माझ्या स्वप्नांसोबत. स्वप्न एकच आहे, इथला शेतकरी मोठा झाला पाहिजे. आणि त्या शेतकऱ्यासाठी लढत असताना प्राण गेले तरी काय हरकत आहे ना. कारण की म्हटलंय ना मी, इन्कलाब जिंदाबाद. तर ते शेवटपर्यंत निभावणार. कारण की इथला शेतकरी टिकला पाहिजे, इथल्या शेतकऱ्याला समजलं पाहिजे. आता तरी सुधरा शेतकऱ्यांनो. मतदान करताना योग्य व्यक्तीला निवडा. तुमच्यातला बसवा ना एखादा. तुमच्यातला एखादा आमदार झाला म्हणून काय फरक पडतोय? फक्त तो माजुरडा नसावा असा. अरे माणसाची गरज किती आहे, माणसाची गरज किती आहे जगण्यासाठी. यांनी पैशाच्या थाप्या लावून ठेवल्या, ह्यांना सरनात जाळणार आहेत का लोक? कारण की ह्यांना ह्यांच्या लेकरांचं भविष्य जसं दिसतं तसं आपलं भविष्य दिसत नाही. शेतकऱ्याने कायम फाटके कपडे घालायचे आणि ह्यांच्या मागं गुलामासारखं हिंडायचंय. किती बोलू तुम्हाला? तुम्हाला जाग आली पाहिजे, तुम्हाला समजलं पाहिजे. एकजूट व्हा, आता तरी एकजूट व्हा. बस झालं याची त्याची उनी दुनी काढणं. आता तरी एकजूट व्हा आणि लढा स्वतःसाठी, इथल्या स्वतःतल्या स्वाभिमानासाठी, इथल्या शेतकऱ्यासाठी, इथल्या कष्टकऱ्यासाठी. एवढं बोलायचं कारण फक्त एकच आहे. वाईट वाटतं, खूप वाईट वाटतं. तो व्हिडिओ बघितल्यानंतर पोटात कालवायला झालं. समोर शेतकरी उभा आहेत आणि हा माणूस सरळ त्या शेतकऱ्यांची खिल्ली उडवतोय. अरे आमच्या शेतकऱ्याचं लग्न तुझ्या डोळ्यामध्ये खुपताय भाड खाऊ. ज्या वेळेस तुमच्या पोरांची लग्न 5 स्टार हॉटेलमध्ये होतात, 20-20, 50-50 कोटी तुम्ही लग्नावर खर्च करता, त्यावेळेस नाही दिसत तुम्हाला लग्न? अरे लाजा वाटू द्या जरा. ज्या जनतेसाठी तुम्हाला काम करायचे त्यांच्यावरतीच उलट्या टांगड्या करायला लागलात तुम्ही, तर ही जनता तुम्हाला उलट करून जमिनीत गाडणार. आणि हा माझा शब्द आहे. कारण की तुम्हाला सुधरायला वेळच भेटणार. तुम्ही फक्त मजाक लावलाय. एक शिव्या देणार, एक सावरणार, एक शिव्या देणार, एक सावरणार. तू हाणल्यासारखं कर, मी रडल्यासारखं करतो. अरे लाजा वाटू द्या. देवा शपथ सांगतो, शेतकरी ज्या दिवशी रुमणं हातात घेईल ना
त्या दिवशी तुमची वाईट अवस्था होईल. बांधावर यायची काय, रस्त्यावर यायची तुमची ताकद राहणार नाही. आणि एवढं बोलायचं कारण काय? शेतकऱ्यांना तुम्ही जागं व्हा. आता पार स्वाभिमानावर आली तरी तुम्ही झोपणार आहेत का? तुम्हाला सुधरावं लागेल, तुम्हाला बदलावं लागेल. आणि तोपर्यंत तुमची परिस्थिती बदलणार नाही. ही वस्तुस्थिती आहे. इथल्या राजकारण्यांना, इथल्या नेत्यांना शिकवा. एक जण काय म्हटला, शेतकऱ्यांचा अपमान केला असेल तर माफी मागतो. अरे अपमानच करू नका ना. आम्ही काय तुमच्या बापाचं घोडं मारलंय? हा, तुम्हाला कामं करायची नाहीत ना आमच्यावर बोलूही नका. तुम्हाला काही अधिकार नाही, काही नैतिक अधिकार नाही तुम्हाला आमच्यावरती बोलायचा. आणि मी देवाशपथ सांगतो, शेतकऱ्यांनो, परिस्थिती जर हाताबाहेर चालली, तुम्हाला रुमणं हातात घ्यावं लागेल. जसं तुम्ही आऊत चोपताना जमिनीमध्ये, नांगूर धरताना, तसं रुमणं हातात घ्यावा लागेल स्वतःच्या हक्कांसाठी, स्वतःसाठी. विचार करा, ही किती रुबाबात बोलतात. आम्ही तुम्हाला अनुदान देतो, पीक कर्ज देतो, योजना देतो. घंटा एका शेतकऱ्यापर्यंत पोहोचत नाही. त्याच्यासाठी पण तुमचे दलाल बसलेत, लाच घेऊन कामं करतात. शेतकऱ्यापर्यंत काय कुसळ पोहोचतात? झाकण झुल्यांनो, खरंच सुधरा. नाहीतर हा शेतकरी सुधारला तर तुमचं भविष्य अवघड होणार आहे. आणि शेतकरी सुधारणार ही 100% काळ्या दगरावरची रेख आहे. शेतकऱ्यांनो, आता तरी स्वतःमधलं रक्त उसळू द्या आणि स्वतःच्या हक्कासाठी भांडा. हा सोशल मीडियाचा जमाना आहे. इथं तुमच्यावर अन्याय झाला, तुमचा तिथं झालेला अन्याय माझ्यापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. माझ्यावर झालेला अन्याय तुमच्यापर्यंत पोहोचायला वेळ लागत नाही. त्यामुळं घाबरू नका, गुलामगिरी सोडा आणि लढा आणि म्हणा, इन्कलाब जिंदाबाद, इन्कलाब जिंदाबाद. धन्यवाद.